सांगतात नाही डायरेक्ट डिलिव्हरी पण होऊ शकते. हा ते दिवस पण भरत आले होते हम्म. ते त्या रामादादाला फोन कर. फोन नाही, आपल्याला दवाखान्यात जात लागेल ना हॉस्पिटल. स्वामिनीच्या टायमाला नव्हतं गेलो का आपण? स्वामिनीच्या टायमाला आपण हॉस्पिटल मध्ये जात होतो माहिती का. काय चालू तुमचं हे असं? जेवण हे बघायचं जेवणाचं बघा, अडचणच बघायचं किती आहे. आणि याला इथं जेवायचं आहे ना बरं. इथं कुठं जेवायचं तुला? चल ना खाली बस ना मांडी घालून. त्यालाच अडचणीत बसायचंय त्याला. अरे वा खात काय नव्हता तो. त्याला मुद्दा मग खाऊ जबरदस्ती खाऊ घातला एक घास म्हणून मग आता त्याला आवडलं तर मग खायचंय. खोकला लागला कर तुला? काय खायचं मग तुला? त्याला खोकला लागला ना त्याच्या बाबाला म्हणतो जिलेबी करा आहे ना. काही नाही कालाची काय करायची? जिलेबी करायची. अजून काय खायचं तुला? कुरडई आणि काय खायचं? आंब्याचा. आणि अजून आंब्याच्या रस सोबत काय खायचंय? जिलेबी. अरे तुला आंब्याच्या रसासोबत काय खायचंय? तुला रात्री त्याचं कुरडया शोधून थोड्या तर त्याला कुरडे आंब्याचा रस पाहिजे. सांगा बरं तुम्ही, ह्या वातावरणात आंब्याचा रस भेटत असतो का? आंबे तरी भेटते का? नाही भेटत. बरं उन्हाळ्यात भेटत असते आंबे. हे पावसाळा आहे आता. हां स्टार्टिंगला त्याने खाल्ले नाही आणि मग नंतर संपत आल्यावर त्याला रस आवडायला लागला. लागला. आणि आज नाश्त्याला हे केलं होतं आमची वडे, डाळीचे वडे. त्याला असं खाऊ घालणं पडेल. मला सगळं काम पडलं की तुम्हाला राडा झालाय. काय झाली एखाद दिवस खाऊ घातलं तर काय व्हायला गे बिघडणार? साहेब खुर्चीवर बसायला लागणार मला म्हणते मी साहेब होणार आहे. तिला साहेब होण्यासाठी शाळेत जावं लागतं, मग अभ्यास करावा लागतो, सगळा अभ्यास करावा लागतो. रत्तावा साहेब होत हे असतो. पोरगं शाळेत जातं का? जायचं तुला अंगणवाडीत? नाहीच म्हणतो. मग काय करायचं? कशाची सुट्टी आहे? तुला एकट्याला सुट्टी आहे का? बाकीच्यांना नाही का? अरे वा सुट्टीच म्हणतो नुसतं. बरं तुला माहितीये का तू असं छोट होता ना तर तुला असंच मी भरवत होती माहितीये का. तो माग पळत होते मी, तू पुढं पळत होता. तर मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ पाहिलाच असाल रामभाऊचा, ओमभाऊचा, की रोहिणी वहिनीला ॲडमिट केलेलं आहे. तर काल ॲडमिट केलं तर मला फोन आला होता रामचा की आपण जाऊ हॉस्पिटलला चल अर्जंटमध्ये. पण आम्ही घरी नव्हतो, आम्ही गेलो देवीला. काय आपण देवीला गेलो नव्हतो? काल हे काय त्याचंच होतं ते कुरडई पापड. ते आम्ही पावसाळ्यात देवीला नैवेद्य घेऊन जावं लागतं ना. आषाढ काल महिन्यात शेवटचा दिवस होता आणि एकच नैवेद्य राहिला होता. तर मग काल आम्ही तिकडे गेलो होतो आम्ही. तर त्याच्यामुळे मग ते तिकडे काही जाणं नाही झालं. आता सध्या तर बघू आता ॲडमिट केलेलं काय होतं काय नाही. चांगलंच झालं पाहिजे. आणि काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की काय मुलगा का मुलगी? आमची तर अपेक्षा मुलगाच झालं पाहिजे. बरं तुला काय वाटतं रे? ते माझा भैया नाही का राम भैया माझा, त्याला काय होईल मुलगा का मुलगी? त्याला आपण बोलते मुलगा होईल का मुलगी होईल? दीदी होईल का दादा होईल? दीदी होईल का दादा होईल? दादा होईल. दादा झालं तर तुला लई पेढे खाऊ घालून तेव. हा राम भैया माझा. तुला काय वाटतं शेती काय होईल? मुलगाच होईल तिला. कारण मला पण तेच वाटायला मुलगाच होईल. कारण की तुला जे मी पाहिले हे तुझं याचं चेहरा येरा कसा होता काय होता तसं तिचा पण वरच्या टायमाला गळून गेलेली होती, खूप वीक झाली आहे. आणि म्हणजे सपोर्ट पण थोडस असं म्हणजे गोल आणि छोटं दिसतंय. त्याच्यावरून मुलगाच होईल तिला. आणि मुलगाच झाला पाहिजे. काय म्हणतो वरात? तुला मग खेळायला भैया होईल माझ्यासारखा. मला कसं भैया आहे राम भैया तसं तुला बी मग येईन एक भैया. पण तिची तब्येत खूप खराब झाली. तब्येत तर खराब होणार तुझी मुलगा म्हटल्यावर. मुलगी मागच्या वेळेस बघितलं नाही का मग किती हे झालं होतं, गालं पाय सुजले होते तिचे. आता यावेळेस काय होतं काय माहिती. आणि तिला डबल 2 वेळेस आता दुसरी वेळेस ॲडमिट करायची. याच्या आधी पण केलं होतं. काय ते टाका दिला म्हणते ना. हां काय म्हणजे काय होतं काय नाही. लवकर होऊन जाऊ दे बाई. तसं नसते पुसत वरात.
झालं नाही ते खायचं, तुला औषध घ्यायचं वरत. लवकर झाली तर मज्जा आहे. काकूंची मज्जाच आहे मस्त. 4 लेकरं घरामध्ये. हो 4 लेकरं होऊन त्यांच्या घरामध्ये सगळे लेकर तर काकूच्या अंगावर. आता होईल तर श्रावण महिन्यातच होईल. पहा तुम्ही पोरग श्रावण महिन्यात हेच येणार आहे महादेवच येईल. पहा तुम्ही पोरगच होणार आहे. ते लय सोमवार करतो ना, तर सोमवारी ते महादेवाच्या मंदिरात जाते ते. दादा बोलला तर आता नको पलटू, आता नको पलटू. हे असं तू खोटं बोलतो ना, उल्लू बनवतो ना, उल्लू बनवतो. खाऊन घे पहिला. आता खाता हसत नसतं, बोलत नसतं. खाऊन घे, ठसका लागतो मग. उल्लू बनवतो सगळ्यांना. तसं न करू. तू खूप नाही का असं हे होत चालला बरं का. तू उद्धट बदमाश होत चालला तू, बदमाश. तर काय माहिती आता सुट्टी कधी होती तुला, कधी नाही. आता सुट्टी आता बघू. आता मी गेलो नाही अजून त्याच्याकडे. गेल्यानंतर कळलं मला सुट्टी कधी होणार कधी नाही. होईल वाटतं मला. असं वाटतं आज उद्या होऊन जायला पाहिजे सुट्टी. नाही तर डायरेक्ट मग डिलिव्हरी पण होऊ शकते. कालच नेलं ना. हां सांगतात नाही, डायरेक्ट डिलिव्हरी पण होऊ शकते. हा ते दिवस पण भरत आले होते ना तिचे. डिलिव्हरी झाली तर मीच सांगेन तुम्हाला पहिले यावेळेस काय झालं काय नाही. हे बघ कसं पळून गेला पाहिजे खायचं नाही. कुठं चालला तिकडं सगळं पसारा पाणी. श्रुतीचा जो काय चावरलेला नाही. 11:30 वाजले. नुसतं त्याला म्हणते अंगणवाडीत चल, अंगणवाडीत चल. कसं जायचं अंगणवाडीत. मग आता हे नाश्त्याचं निघलं ना मधीच. हे नव्हतं करायचं मला. भेंड्या चिरून ठेवलं तर भेंडीच भाजी आणि पोळी करायची होती मला. भेंडीच भाजी आणि पोळी करायची होती. पण माझं ते निघलं मधी. वडे करायचे ते माल उरला तो. जाऊ दे, कधीतरी आलं नाश्ता करायचं. नाही तर काय. काय तुला काय वाटतं त्याला राग आला असेल का मी काल गेलो नाही त्याच्यासोबत. तर राग कशाला येणार, आपण कामामध्येच होतो. हा पण त्याला पण अर्जंट होतं. मला तरी असं वाटतं की त्याला वाईट वाटलं असेल, त्याच्यामुळे मी आता जाऊन तू गेलोच नाही. सकाळी आता आवरलं. दररोज आम्ही या टायमाला भेटत असतो. अजून काही गेलो नाही. मी जातो आता. आणि सुदर्शन भाऊ पण आला असेल. बघतो जाऊन काय विषय काय नाही. मला तर वाटतं आला असेल त्याला थोडाफार राग. कारण की मी त्याला म्हटलं होतं ना काही प्रॉब्लेम आला मला फोन कर. ते तरी बरं आहे की मोठी गाडी होती 4 व्हीलर, त्याच गाडीत गेला ते. परेशानी झाली असेल. राग नसणार. हा परेशानी झालीच असेल थोडी. हो म्हणून ते पण बाहेर होतं वाटतं की तिकडून तिकडेच हॉस्पिटलला गेले ते. कोणते पैसे. स्वतःचे खोटे खोटे का. कोणते पैसे होणार तुमकून. पैसे देऊ बोले. पाहिजे मराठी बोलतात नाही हिंदी बोलतात. पैसे देऊ बोले. पैसे काय काय पैसे. काय काय पैसे. क्या काम कर रहे हो तुम. हाँ ये लो पैसे. हो आता काय होतं काय नाही. परेशानी तर होणारच आहे थोडीफार. कारण की तिला तसं झालेलंच आहे. तशी परेशानी होणारच आहे थोडीफार. तब्येत तिची जरा जास्तच हे व्हावं लागली. हा तिची मम्मी आली असं. पहिले ॲडमिट केलं तेव्हा आली होती. आता काय माहिती आली की नाही. मी गेलोच कुठं ग कालपासून मग तिकडं. ते हॉस्पिटललाच होता ना, त्यामुळे जाणंच नाही झालं ना. आता जाऊन बघेल काय होतं काय नाही. डेंजर म्हणजे आता वातावरण बी पण कसं आहे. पाऊस ऊन पाऊस ऊन. आता बघा आभाळ आलेलं आहे आणि थोड्याच वेळात लगेच जोरात ऊन. जोरात म्हणजे कडक ऊन पडन लगेच पाऊस. आपल्या टायमाला नाही झाला असं आहे ना. आपल्या टायमाला बरोबर वरचे 9 महिने 9 दिवस झालेच आहे ना. 9 महिने 5 दिवस झाले वाटतं. 4 का 5 दिवस. नाही 27 तारखेचा महिना होता आहे ना. 27-28 तारखेचा महिना होता. 9 महिने 9 दिवस पूर्ण आले. 10व्या दिवशी झाला. हा पण बरोबर करेक्ट तारखेवर गेलो दवाखान्यात. मला त्रासच नव्हता होत ना. आता तिला त्रास होता म्हणून आता केव्हा पण जावं लागतं. त्रास झाला काय सांगताय. त्रास झाल्यावर लगेच जावं लागतं हातातले कामं गिमं सोडून. औषध पाहिजे. औषध घ्यायचं. झाली सर्दी जास्त आपलं खोकला म्हणून औषध. तो गोड इतकं खातो ना, त्याला जरसक पण दम नाही गोड खायला. नाही गोड खातो तो. जाऊ दे त्याला औषध. तर झाली तर डायरेक्ट डिलिव्हरी पण होऊ शकते. अजून काही सांगतात नाही काय होतं काय नाही. बघू आता सगळं देवाच्या हातात आहे.
आता मी चाललो तिकडे. आता काही अजून अपडेट असेल तर तुम्हाला सांगणंच पुढं. आणि तो काही पण होणं सगळ्यात पहिले मी सांगणार आहे. माझ्या चॅनलला मुलगा होणार आहे का मुलगी झाली, काय मुलगा आला का मुलगी, सगळ्यात पहिले मी सांगेन तुम्हाला. काय सगळ्यात आधी मला सांगा. काय म्हणली? सगळ्यात आधी तुम्ही मला सांगसाल ना, नंतर व्हिडिओ मध्ये सांगसाल ना. नाही, तुला बी व्हिडिओ मधूनच कळण काय झालेलं काय. असं नाही, असं नसते करत, असं नसते करत. बायको आहे मी तुमची, बायकोला सगळं सगळं सांगत असते, लपवत नसते काही. बघू ना ते कुठून जातात. हा मग जाऊ दे, मी त्या रामादादाला फोन कर. फोन नाही, आपल्याला दवाखान्यात जावं लागेल ना हॉस्पिटलला. स्वामिनीच्या टायमाला नव्हतं गेलो का आपण? स्वामिनीच्या टायमाला आपण हॉस्पिटलला गेलो तेव्हा पण व्हिडिओ घेतला होता ना. टिट्ट्या 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 म्हणते तिला, टिट्ट्या. स्वामिनी आणि आता होणार स्वामी. स्वामिनी स्वामी मस्त नाव आहे. स्वामी आपण डायरेक्ट नावापर्यंत गेलो. अजून तिला ऍडमिट केलेलं काय होतं काय. स्वामी नाव नको, स्वामी नको, देवाचं नाव आहे ते कशाला. मग देवाचं नाव नसते ठेवत तर कोणाचं नाव ठेवत असते बाळच काही पण ते किती सेम होऊन जाईल, स्वामीनी आणि स्वामी. मग तिला आवाज दिला तर स्वामी, तिला त्याच पहिले स्वामीनी. मी तेच म्हणाले ना, किती सेम व्हावं लागलं ते, काही पण का. तर चला बघतो मी आता काय होतं काय नाही. आणि आपला काय विषय तसंच कशाचा? कामाचा. हा, काम कधी करणार आहे तुला काय वाटलं? काही नाही वाटलं मला. हा, काही नाही वाटलं. तेच विचार करायला लागले तुम्ही, मला करू लागणार आहे. काय काम? हा, मला बाहेरचे कामं करायची. हे बघा किती पसारा पडला होता वाड्यात, धुणं भांडे. इकडचं फरशी पुसली नाही. इकडं चालू आहे बांधकाम. बांधकाम चालू आहे रे. काय करायला लागलं बरं? बांधकाम करायला. काय करायला बरं? काय तो हे वरत काय करायला? भिंती उकरून टाका लागला ते नुसतं. राग आला त्याला तुम्ही बोलले. हट, राग नाही त्याला, कट्टी नसतो ते माझ्यासोबत. तर म्हणले तुम्ही तिकडे घरात जा. बोला तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये सांगा मुलगा होईन का मुलगी. लवकरच तुम्हाला एक चांगल्या बातमीसोबत भेटू आम्ही. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय.